आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अद्वैत आता खरेंच्या घरी आलेला असतो आणि अद्वैत तिथे विचारू लागतो की काय झाले नक्की, मला कळेल का. परंतु अद्वैतला इथे टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झाले हे त्याच्या लक्षात आलेलं नसतं. तेव्हा काजल म्हणत असते की दाजी मी सांगते, आणि काजल मग सांगायला सुरुवात करते. काजल सांगत असते की पतसंस्थेतून लोक आलेली होती आणि त्यांनी बाबांकडून आमच्या घराच्या पेपरवरती सह्या घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे जे पेपर्स होते ते आता घर तुमच्या नावावरती राहणार नाही, कारण हे घर आम्ही चांगल्या किमतीला विकू आणि तुमचं कर्ज फेडून टाकू. हे सगळं ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो की आता तुमच्यावर एवढं संकट आलं आहे ना, मी आलो आहे ना, आता तुम्ही सध्या इथून माझ्याबरोबर घरी चला. हे ऐकल्यानंतर अद्वैत त्यांना म्हणत असतो की तुम्हाला यावंच लागेल. पण दिनकर म्हणत असतो की नाही, लेकीच्या घरी येऊन राहणं हे आम्हाला पटत नाही. म्हणून दिनकर पण हात जोडत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो हात नका जोडू तुम्ही. अद्वैत म्हणतो हे मला सांगा, तुमची मुलगी जर इथे असती तर तिने हेच केलं असतं ना, मग मी पण तेच करतोय ना. आणि त्यावेळेस दिनकर म्हणत असतात की कलेला यातलं काही कळू देऊ नका. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, तिला काही कळणार नाही आणि घरात कोणाला काही कळणार नाही आहे. तुमची अडचण सॉल्व्ह होईपर्यंत तुम्ही माझ्यासोबत घरी चला. तेव्हा दिनकर म्हणतो नाही, माझ्या लेकीच्या घरी जाऊन कसं राहणार आहे, असं दिनकर म्हणत असतो. तेव्हा मात्र हे सगळेजण म्हणत असतात की म्हणजे काय म्हणायचं आहे. त्यावेळेस दिनकर म्हणत असतो की जे काय आहे ते असू द्या, पण आम्ही मात्र तिथे येऊ शकणार नाही, असं दिनकरने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत त्यांना समजावू लागतो, म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरी तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागणार आहे. मी तुम्हाला तेवढ्या हक्काने सांगत आहे, कारण इथं खरे जरी असते तरी तिनंही तेच केलं असतं, मग तुम्ही का आत्ता असं करत आहात, असं अद्वैतचं म्हणणं असतं. संगीता मात्र रडायला लागते. अद्वैतने त्यांना शब्द दिलेला असतो की काहीही झालं तरी मी तुम्हाला मी इथून नाही येऊ शकत, असं संगीताचं म्हणणं असतं. दिनकरलाही तसंच वाटत असतं आणि दिनकर म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला आता काही निर्णय घ्यायचा आहे ते कळतच नाही, असं दिनकरला वाटत असतं. परंतु संगीता म्हणते की चला, एवढं जावई बापू सांगतायत ना, जाऊया आपण, पण कलेला मात्र यातलं काही कळलं नाही पाहिजे, असं दिनकरचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सौरभला आता नैना फोन करत असते, कारण सौरभने जे तिला एन्व्हलप पाठवलेलं असतं त्यामध्ये तिचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट असतात, म्हणजे ती प्रेग्नंट नाही हे रिपोर्ट त्याने पाठवलेले असतात. आणि नैनाचा मात्र बँड वाजलेला असतो. नैना म्हणत असते की हे काय होऊन बसले, मी कसंही करू, पण सौरभ मात्र फोन उचलत नसतो. सौरभ म्हणत असतो की नाही, आणि त्यानंतर नैनाचा तो फोन उचलतो आणि नैनाला म्हणू लागतो काय झालं, नाही, माझ्याकडे तुझी अशी चावी आहे की मी पूर्णपणे तुझं आयुष्य बदलू शकतो, असं त्याचं म्हणणं असतं. नैना मात्र आता टेन्शनमध्ये आलेली असते. तिला सुचत नसतं की आता आपण यातून बाहेर कसे पडणार आहोत. आणि सौरभ म्हणत असतो की आता एकच गोष्ट करायची आहे, तुझ्याकडे खूप पैसा आहे ना, तू तिथे चांदेकरांची राणी बनून राहत आहेस ना, तू मला शब्द दिला होता, पण आता तूच पूर्णपणे यामध्ये अडकलेली आहे, असं तो नैनाला म्हणत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की नैना मात्र डोक्याला हात लावून बसलेली असते आणि नैनाचं असं म्हणणं असतं की या सगळ्यातून बाहेर कशी पडू. त्यावेळेस सौरभ तिला म्हणत असतो की 10 लाख रुपये मला द्यायचे, काही करायचं आणि मला 10 लाख रुपये द्यायचे म्हणजे द्यायचे, असं सौरभने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इकडे अद्वैत आता खरे कुटुंबियांना घेऊन चांदेकरांच्या घरी आलेला असतो आणि त्याचवेळी हॉलमध्ये आभा त्याचबरोबर सरोज बसलेले असतात आणि सरोजला धक्का बसतो की हे अख्खे अचानक असं का आलेलं आहे. तेव्हा दिनकर आभांना नमस्कार करतो आणि म्हणतो की माफ करा, अचानकच यावं लागलं. त्यावेळेस आबा म्हणतात की काळजी करायची काही गरज नाही, अहो तुमच्या दोन्ही लेकींचं घर आहे, म्हणजे तुमचंच घर आहे, या निवांत तुम्ही. आणि अद्वैत बरं झालं व्याही मंडळीनं आणलेलं आहेच ते, आणि अद्वैतचंही आबा कौतुक करू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र इकडे आबांना म्हणत असतो की आबा मी तुमच्याशी बोलतो, मला जरा महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे, असं आबांना अद्वैत सांगत असतो. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे अद्वैत, आणि त्याचबरोबर आनंदला बोलवून घेतो आणि आनंदला सांगतो की यांची राहण्याची व्यवस्था गेस्ट रूममध्ये कर आणि तिथे सगळ्या सुविधा आहेत का ते बघ, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. आणि पूर्ण खरे कुटुंबियांची व्यवस्था आता गेस्ट रूममध्ये केलेली असते. आधी संगीता मात्र इकडे
रोहिणीच्या रूममध्ये राहत असते. आता संगीताही तिकडे राहणार असते, कारण खरे कुटुंबियावरती जे संकट आलेलं आहे ते फक्त आणि फक्त अद्वैतला माहिती असतं, बाकी कोणालाही माहिती नसतं. आणि अद्वैत मात्र त्यांना सांभाळून घेत असतो, त्यांच्या कलाकलाने घेत असतो. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, वाईट वाटणार नाही, त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, या सगळ्या गोष्टींचा विचार अद्वैत करत असतो. त्याचबरोबर सरोज मात्र म्हणत असते की मला ना काहीतरी वेगळंच वाटत आहे. मला ना आता डोळे कान उघडे ठेवून शाबूत ठेवून व्यवस्थित विचार करावा लागणार आहे, असं इकडे संगीताचं म्हणणं असतं. आणि इकडे सरोजचं म्हणणं असतं. आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, बरं झालं तू घेऊन आलेला आहेस. लेकीच्या घरी 2 दिवस राहिल्यानंतर त्यांनाही बरं वाटेल. आणि इकडे सरोज मात्र विचारच करत आहे की मला एक कळत नाही आहे, हे अख्खं खरे कुटुंब इथं आलेलं आहे आणि अद्वैत त्यांना घेऊन आलेलं आहे, नक्की झालेलं काय आहे, हा विचार आता सरोजच्या डोक्यात आलेला असतो. संगीता त्याचबरोबर दिनकर आणि काजू हे सगळेजण आता रूममध्ये येतात. त्यांचं सामानही ठेवलं जातं आणि ते विचार करत असतात की माझं काही कळतच नाही आहे. एकमेकांना समजवू लागतात की कलाला कळलं नाही पाहिजे की जे काय घडत आहे ते आपण कशासाठी आलेलो आहोत, या गोष्टींचा विचार ते करत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता अद्वैतने रॉकेटला बोलवलेलं असतं आणि रॉकेटला तो म्हणालेला असतो की लवकरात लवकर वरती आहे. आणि मग अद्वैत रॉकेटला सांगू लागतो की तुझ्या ताईंच्या घरचे आलेले आहेत, त्यांच्याशी शांतपणे आणि नीटच वागायचं आहे, कारण त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी तुझ्यावरती आहे. तेव्हा रॉकेट म्हणतो हो. अद्वैत म्हणतो की ते 3 जण आहेत, तिथे एकच बेड आहे, त्यामुळं एक एक्स्ट्रा बेड टाकावं लागेल. रॉकेट म्हणतो हो, लगेच जातो, टाकतो, असं रॉकेटचं सुरू असतं. त्याचबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बन आणि त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडायला नको आहे, अद्वैत रॉकेटला सांगत असतो. त्याचबरोबर ह्यातलं कलाताईला काहीही कळलं नाही पाहिजे, असंही अद्वैतचं म्हणणं असतं. त्याचबरोबर रॉकेट म्हणू लागतो की हो, नाही कळू देणार कलाताईला काय, कारण मलाच त्यातलं माहीत नाही. इकडे संगीता, दिनकर त्याचबरोबर काजल एकमेकांची समजूत घालत असतात, कारण कलाला यातली कोणतीही गोष्ट कळू द्यायची नाही. कलाला कळलं तर तिला खूप वाईट वाटेल, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि दिनकर म्हणत असतो की संगे, तू आम्हाला सांगतेस पण तुझ्या डोळ्यातले पाणी कसे लपवणार आहे. संगीता म्हणते मलाच कळत नाही आहे, मी काय करणार आहे. तेवढ्यात तिथे कला येते आणि कला विचारू लागते की काय झालं आहे. तेव्हा कला म्हणत असते बाबा तुम्ही आलात, मला खरंच भारी वाटतंय, पण मला ना एक विचारायचं आहे की तुम्ही राहायला इथे कसं काय आला. तेव्हा संगीता म्हणते की अगं त्यांना ना माझी आठवण येत होती आणि त्यांना माझ्या हातचं जेवायची सवय आहे ना, त्यामुळे ते आले तिथं. तेव्हा कला म्हणते पण माझं मन मानत नाही आहे की एवढ्यासाठी बाबा इथे राहायला येतील. तेव्हा काजल आणि संगीता दोघीही कलाला म्हणू लागतात की म्हणजे नक्की तुला म्हणायचं आहे काय, तू कशा पद्धतीनं विचार करतेस, मग राहायला नको आहे का आम्ही इथं, असं दिनकर म्हणतो. तेव्हा कला जाते आणि संगीता सांगते की अगं तुझ्या बाबांना तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे. कला खाली येते तर अद्वैत कॉफी बनवत असतो. कला म्हणत असते चांदेकर तू इथे काय करतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही. तेव्हा कला म्हणत असते नाही मला कळत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो माझ्यासाठी जी मला कॉफी हवी आहे ती कॉफी मी बनवून घेत आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं काजलने दरवाजा बंद केलेला असतो आणि कपाटातील त्यांचा फॅमिली फोटो जो असतो तो काढलेला असतो. आणि तो फोटो घेऊन आता दिनकर, संगीता आणि त्याचबरोबर काजल बसलेले असतात आणि ते रडत असतात. ते काजल म्हणत असते की आपला हा सगळ्यांचा फॅमिली फोटो खरंच खूप छान आहे ना, आपण सगळे किती खुश होतो ना या फोटोमध्ये, असं काजल सांगत असते. दिनकर म्हणत असतो की हो ना, आपण सगळेजण खरंच या फोटोमध्ये खूप खुश होतो, असं दिनकरचं म्हणणं असतं. त्याचबरोबर काजल म्हणत असते की बाबा सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका. इकडे संगीता पण म्हणत असते की अहो दिनकर खरंच सगळं व्यवस्थित होईल, कारण आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं संगीता पण सांगत असते. आणि तिघंही खूपच रडू लागतात, कारण घर गेलेलं आहे, आपण रस्त्यावर आलेलो आहोत, आपल्यासाठी आता आपलं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, या गोष्टीचा त्रास मात्र सगळ्यांनाच होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र इकडे किचनमध्ये असते आणि कला विचार करत असते की नक्की काय झालेलं असेल. आणि मग कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर मला एक कळत नाही आहे की तू माझ्या बाबांना इथे घेऊन का आलेला आहे, म्हणजे असं काय झालेलं होतं, ते तुला कुठं भेटले. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं मी येत होतो ना, मग मला रस्त्यात भेटले, मग मी त्यांना घेऊन आलो, त्यात का चुकलं का माझं. तेव्हा कला म्हणते की नाही रे, म्हणजे अचानक माझे बाबा आलेत ना, ही गोष्ट मला पटत नाही आहे. कलाच्या मात्र डोक्यातून विचार काही केले जात नसतात, तिचं मात्र बुणबुण चालूच असते की असं काय घडलेलं आहे, बाबा का आलेले आहेत. तेव्हा अद्वैतला ती म्हणत असते पण मला कळत नाही आहे की तू स्वतः कॉफी बनवून घेतोयस आज, म्हणजे नक्की झालं आहे काय, इतर वेळी नाही तर खरे कॉफी असं तो बोलत असतोस आणि तेही ओरडून बोलत असतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत झोपलेला असतो आणि मग
त्यांच्या रूममध्ये तिथे आलेली असते ती म्हणजे सरोज. मग कला बाहेरच थांबते आणि मग सरोज कलाला विचारू लागते की नक्की काय म्हणायचं आहे तुला, तू इथे का थांबलेली आहेस. तेव्हा सरोजला कला सांगत असते की नाही तुम्ही आतमध्ये होतात ना म्हणून, असं कलाचं म्हणणं असतं. तेव्हा कला सरोजला म्हणू लागते की नाही तसं नाही. मग सरोज सांगते की त्याला AC जास्त नको आहे ना, थंडीचे दिवस आहेत म्हणून ACचं टेम्परेचर मॅनेज करत होते. कला म्हणते ठीक आहे. पण इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता मॅनेजरला फोन करत आहे आणि त्याचबरोबर सरोज मात्र विचार करत आहे की असं काय घडलेलं आहे की हे सगळेजण इथे आलेले आहेत, मला शोध घेतलाच पाहिजे. जर हे सगळे खरे इथे एवढ्या आनंदात राहत असतील आणि माझ्या मुलाने त्यांना आणलेलं आहे तर नक्की काय आहे हा प्रश्न आता सरोजला पडलेला असतो. अद्वैतने मॅनेजरला फोन केलेला आहे आणि सांगितलेलं आहे उद्या सकाळी ठीक 9 वाजता भेटायचं आहे. काहीही झालं तरी मी सांगितलेल्या गोष्टी मॅनेज करून पाहिजेत असं अद्वैतचं म्हणणं आहे. आणि त्याचवेळी अद्वैतचं हे फोनवरचं बोलणं राहुल ऐकत असतो आणि राहुल म्हणत असतो की नक्की ह्याचं काय चाललेलं आहे, हा पतसंस्थेत सारखं का जातोय, हा प्रश्न राहुलला पडलेला असतो आणि त्याचा मला शोध घेतलाच पाहिजे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.